जालन्यात अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात भ्रष्टाचार, बोगस शेतकऱ्यांच्या नावे 35 कोटींचा घोटाळा. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. आमदार बबनराव लोणीकरांच्या पाठपुराव्याला यश. भिवंडीत लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट. पालिकेकडून कामवारी नदीतील जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता. अटल सेतूवरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन अटळ. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया रद्द. शिरसाटांनी निवेदनाची अनामत रक्कम न भरल्यामुळे लिलाव रद्द. विट्स हॉटेलची निविदा प्रक्रिया 6व्यांदा रद्द. मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार. रेल्वे मंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा. मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या 3 वर्षात दुप्पट होणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं स्पष्टीकरण. मुंबई मडगाव वंदे भारत 16 ते 20 डब्यांची करा. कोकण विकास समितीची मागणी. गणेशोत्सवातील गर्दीचा विचार करून कोच वाढवण्याची मागणी. परभणी शहरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. प्रभाग 16 मधील विविध समस्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचा रास्ता रोको आंदोलन. नो लिकर झोनसाठी खारघरमध्ये नागरिकांचं आंदोलन. आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग. खारघरमध्ये दारूबंदीसाठी नागरिक रस्त्यावर. यवतमाळच्या उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात भीषण स्थिती. एका बेडवर 2 ते 3 रुग्णांना झोपण्याची वेळ. रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा कुचकामी. लोकल प्रवासादरम्यान दररोज 10 प्रवाशांचा मृत्यू होणं चिंताजनक. दुर्घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराल? हायकोर्टाचा सवाल. रेल्वे प्रशासनाच्या उपाययोजनांवर हायकोर्ट देखरेख ठेवणार. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय. 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांची परीक्षा घेणार. उत्तीर्ण होणाऱ्यांना नियमित करण्याचे मंत्री लोढा यांचे निर्देश. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागितल्या प्रकरणी अशोक शर्मा असं अटक केलेल्या मांत्रिकाचं नाव. मांत्रिकाच्या सांगण्यावरून महिलेनं गोरेंना खंडणी मागितल्याची माहिती. खंडणी मागितल्या प्रकरणी दिल्लीतून एका मांत्रिकाला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध भागात अतिक्रमणाची कारवाई. महिनाभरापासून अतिक्रमणाची कारवाई सुरू. पालिकेकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण उद्ध्वस्त. यवतमाळमधील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोर लिपिक लखन मेघने यांचं गेल्या महिन्यापासून आमरण उपोषण. प्राचार्यपदी डॉक्टर अरुण शेंडेंच्या निषेधार्थ उपोषण. विद्यापीठ प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना गुगलची साथ मिळणार. मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिली माहिती. स्टार्टअपसाठी भारतात AI सेंटर स्थापन करण्याचं नियोजन. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात अजूनही पाणी टंचाई कायम. हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ देण्याची महिलांची मागणी. मुंबई विद्यापीठाने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची 17व्या स्थानावर झेप. सांगलीच्या अग्रणी नदीवरील पूल धोकादायक. नवीन पूल बांधण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन. धोकादायक असलेल्या पुलावर ग्रामस्थांचं आंदोलन. मनमाड शहरात 1 महिन्यापासून विजेचा लपंडाव. अघोषित लोड शेडिंगमुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये महावितरणच्या कामावर असंतोष. दुपारी आणि सायंकाळी वीज नसल्यानं नागरिक त्रस्त. राधानगरी धरणाच्या सुरक्षिततेसाठी धरणाची विसर्ग क्षमता वाढवणं आवश्यक. धरणाच्या मूळ रचनेत बदल न करता सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीनं बैठकीत चर्चा. अकोल्यातील पाथर्डी गावच्या सरपंचावर वनविभागाची कारवाई. शासकीय रुग्णालय परिसरातील अवैध वृक्षतोडी प्रकरणी दंडात्मक कारवाई. कराडमध्ये 65 वर्षीय आजीने काढला वाहन परवाना. रिक्षा चालवण्यासाठी काढला परवाना. गणपतीसाठी कोकण रेल्वेचं वेळापत्रक जारी. गणपतीसाठी 23 जून पासून रेल्वेचं बुकिंग सुरू होणार. रेल्वेकडून आरक्षण वेळापत्रक जाहीर. महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण तोरणमाळला आता झिपलाईनची जोड. नंदुरबार वन विभागाकडून तोरणमाळ पर्यटन स्थळी झिपलाईन प्रकल्पाची यशस्वी चाचणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवी परीक्षेच्या निकालाला विलंब. निकाल न लागल्याने पदव्युत्तर प्रवेशालाही विलंब.
कोल्हापुरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 1 लाख रुपयांचं बक्षीस. गांधीनगरात 1,78,00,000 चोरीचा छडा लावल्याबद्दल पथकाचं कौतुक. कोल्हापुरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. सांगलीत गुरुड समाजाच्या वतीनं कृष्णा नदीचा ओटी भरणीचा सोहळा संपन्न. हजारो महिलांकडून नदीची ओटी भरत पूजा अर्चना. कृष्णामाई कोपू नको अशी नदीला विनवणी. अमरावती पालिका आयुक्तपदी सौम्या शर्मा यांची वर्णी. मावळते आयुक्त सचिन कलंत्रेंकडून सौम्या शर्मांच्या हातात सूत्र. अमरावती पालिकेला सुमारे 13 वर्षांनी मिळाले IAS अधिकारी. बीडमध्ये माजलगावच्या सिमरी पारगावमध्ये दारूबंदीसाठी महिलांचं दारू दुकानांसमोर ठिय्या आंदोलन. पोलिसांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केल्यानं महिला संतप्त. नाशिक शहरात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. विविध ठिकाणी जलशुद्धीकरणाच्या कामासह विविध कामांसाठी पाणी बंद. शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत पाणी पुरवठा बंद राहणार. बुलढाण्यात सिंदखेड राजा शहरात पुरातन मूर्त्या बेवारस पडून या पुरातत्व मूर्त्यांचं राज्य पुरातत्व खात्यानं संगोपन करण्याची नागरिकांची मागणी. माळेगाव येथील आदिवासी बांधवांच्या आमरण उपोषणाला शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा पाठिंबा. वनजमिनीवर बसलेलं गाव उठवल्याच्या निषेधार्थ उपोषण. चंद्रपूर शहरात पूरस्थिती टाळण्यासाठी अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची मागणी. अतिक्रमण धारकांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची टीका. चंद्रपुरात दरवर्षी पूरस्थिती उद्भवते. आंतरराष्ट्रीय योगा दिनी आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधवांचं नागरिकांना आवाहन. बुलढाण्यातही उत्साहात साजरा केला जाणार उत्सव. अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात विशेष भरती प्रक्रियेत मुदतवाढ देण्याची प्रकल्पग्रस्त संघटनेची मागणी. प्रकल्पग्रस्तांना भरती प्रक्रियेत सहभाग घेता यावा यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी. पाळीव आणि भटक्या प्राण्यांसंदर्भात मुंबई पालिकेकडून मार्गदर्शक तत्व जारी. भटके श्वान आणि मांजरींना अन्न देणाऱ्या नागरिकांना त्रास देणं दंडनीय गुन्हा. नियम आणि अटींचं पालन करणं बंधनकारक. अकोल्यातली पातूरच्या नायब तहसीलदाराला अटक. सरकारी काम करण्यासाठी 4,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई. IPS रश्मी करंदीकर अडचणीत. पतीवर 32 कोटींच्या फसवणुकीचा आरोप. पुरुषोत्तम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल. भिवंडी महानगरपालिकेकडून शहरातील उंच झाडं कापण्यास सुरुवात. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागातील झाडे पडल्यानं उंच झाडे कापण्यास सुरुवात करण्यात आली. बीडच्या परळी मार्गावर टोकवाडी येथे ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. रस्ता चौपदरी झाल्याने अपघाताचा धोका वाढला. गतिरोधक उभारण्याची ग्रामस्थांची मागणी. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती द्यायला हवी. शेतकरी संघटनेचे प्रमुख रघुनाथ पाटलांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात DAP खताचा तुटवडा. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना DAP खत मिळेना. शेतकरी चिंतेत. धाराशिवच्या जिल्हाधिकारी कीर्ती पुजारींनी केली शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पेरणी. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची दिली माहिती. हिंगोली शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पावसानं दडी मारल्यानं शेतकरी संकटात. शिवसेनेच्या आमदाराने अघोरी पूजा करून निवडणूक जिंकली. योग्य वेळी व्हिडिओ समोर आणणार. माजी आमदार वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट. युती संदर्भात लवकरात लवकर निर्णय जाहीर करा. नाराजी नाट्यामुळे पक्षाला फटका बसतो. शिवसेना भवन येथील बैठकीत भास्कर जाधवांची भूमिका. युतीबाबत काल जो उत्साह दिसला तो याआधी का नाही दिसला. ठाकरेंचा विचार अचानक कसा बदलला. संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कार्यक्रमाला अजित पवारांची दांडी. अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं. माळेगाव प्रचाराला अजित पवारांची पसंती. राज्यात हिंदी सक्ती झालेली नाही. प्रत्येक विषयाचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. अघोरी का घोरी हे कोणी ठरवायचं. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलंय. गोगावलेंच्या व्हिडिओवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मराठी माणसांनी एकत्र येऊन विरोध करणं आवश्यक. मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न. ठेकेदाराला पोलिसांनी घेतलं ताब्यात.
जळगावात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दाखवले झेंडे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारचा निषेध. आगामी निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढावी, मात्र मुंबईत एकत्र लढायचं की नाही ते बसून ठरवू. आगामी पालिका निवडणुकीवर शरद पवारांचं वक्तव्य. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाण्यातील खासगी रुग्णालयात ऍडमिट. सरनाईकांना ताप, खरं तर सर्दी खोकला असल्यानं रुग्णालयात तपासणी तर विश्रांतीचा डॉक्टरांचा सल्ला. माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा. हायकोर्टात धनंजय मुंडेंच्या याचिकेवर सुनावणी झाली. धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंसोबत लग्न झाल्याचं नाकारलंय. राज्यभरात शिवसेना 206 नव्या शाखा उभारणार. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक उपक्रम. 103 जिल्हा प्रमुखांवर प्रत्येकी 2 शाखांची जबाबदारी असणार. प्रधानमंत्री आवास योजनेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे. खासदार बळवंत वानखडेंचा आरोप. कामाचे ऑडिट करण्याच्या वानखडेंच्या सूचना. तेजस्वी घोसाळकर मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी. अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर रिक्त जागी पत्नीची नियुक्ती. उजनी धरणातून भीमा नदीत 11,600 क्युसेकचा विसर्ग. उजनी धरणाची पाणी पातळी 68% पोहोचली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापुराचा धोका टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. सोलापूरच्या उजनी धरणातील विसर्ग वाढणार. दौंडवरून येणारा विसर्ग 50,000 क्युसेकनं वाढणार. उजनी धरणातील पाणीसाठा 70%कडे. शाहूवाडी तालुक्यातील कांडवण लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो. सांडव्यातून कानसा नदी पात्रात सध्या 400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला. तळ कोकणात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे धबधबे प्रवाहित. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. ठाणे पुण्यासह 5 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा. पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय. पर्यटकांना सतर्कतेचा प्रशासनाच्या सूचना. वसईमध्ये मुसळधार पावसामुळे समुद्राला भरती. भुईगाव समुद्र किनाऱ्यावरील शेकडो सुरूच्या झाडांची पडझड. समुद्राचं पाणी शेतात शिरण्याची शेतकऱ्यांना भीती. सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर. कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. कराड चिपळूण राज्य महामार्ग 23 तारखेपर्यंत बंद राहणार. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. धरण क्षेत्र आणि घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा. पवना नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू. राजारामसह 17 बंधारे पाण्याखाली. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. रत्नागिरीत पावसाचा जोर वाढल्यानं जगबुडी नदी पात्रात पूर परिस्थिती कायम. गेल्या 12 तासापासून बाजारपेठेत पाणीच पाणी. मुंबईत पावसामुळे बीकेसी आणि वरळी मेट्रो स्थानकात जागोजागी गळती. काही ठिकाणी भिंतीनं ओलावा तर काही भागात छतातून गळती. साताऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आजपासून सर्वच पर्यटन स्थळं 19 ऑगस्ट पर्यंत बंद. जिल्हा प्रशासनाचा निर्णय. साताऱ्यात पुढील 48 तासांसाठी अलर्ट जारी. कराडमध्ये मुसळधार पावसामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याच्या पातळीत मोठी वाढ. आज धरणातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. खडकवासला धरण साखळीत 9.8 टीएमसी पाणीसाठा. 4ही धरणात समाधानकारक पाणीसाठा. खडकवासला धरणातून मुठा नदीत 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्यात येणाऱ्या वारकऱ्यांना मुठा नदी पात्रात न उतरण्याचं प्रशासनाचं आवाहन. मुसळधार पावसामुळे उजनी धरणात पाण्याची आवक वाढली. उजनी धरणात 58,585 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पंढरपूरला महापुराचा धोका वाढला. वाशिममध्ये वादळामुळे बसस्थानक परिसरात झाड कोसळल्यानं वाहतूक खोळंबली. परिषदेकडून झाड हटवून वाहतूक सुरळीत. नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती. गोदाघाट परिसरात पाणी ओसरलं. आज गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार.
ओडिशा राज्यातून आणण्यात आलेल्या गांजाच्या ट्रकवर पोलिसांचा छापा. 19 लाखांच्या गांजासह एकूण 88 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 10 आरोपींना अटक. कोल्हापुरात चोरीला गेलेले 150 मोबाईल मालकांना परत केले. सायबर पोलिसांकडून 18 लाख रुपये किमतीचे 150 मोबाईलचा शोध. कर्नाटकातील दुचाकी चोराला जयसिंगपूर येथे अटक. सुमारे 75,000 रुपये किमतीच्या 3 गाड्या जप्त. मुंबईत अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी 23 वर्षीय नायजेरियन महिलेला अटक. सुमारे 7 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. बीडमध्ये हाणामारीचे व्हिडिओ शूट करणं महागात पडणार. व्हिडिओ व्हायरल करून दहशत पसरवणाऱ्यांना खरं तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल करणारे पोलिसांच्या रडारवर. नवी मुंबईमध्ये दारूच्या नशेत मित्रानंच केली मित्राची हत्या. आरोपीने पोलिसांना स्वतः दिली गुन्ह्याची कबुली. गोव्यातून बनावट दारूची अवैध वाहतूक करणारं वाहन पोलिसांच्या ताब्यात. सुमारे 7.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. बेळगावच्या वाहन चालकाला अटक. मालेगावमध्ये गांजाची शेती पोलिसांकडून उद्ध्वस्त. एका इसमावर गुन्हा दाखल. कारवाईत 1,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. सांगलीतील रेड्रे हरणाक्ष गावात महिला सरपंचानं दारू अड्डा केला उद्ध्वस्त. पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्यानं सरपंचांनी स्वतः पानपट्टीत सुरू असलेला दारू अड्डा उद्ध्वस्त केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.